नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 16 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1969. तर लक्षात घ्या मित्रांनो, इस्रो या संघटनेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 या दिवशी करण्यात आलेली आहे. आता आपण पाहूया आजचे दिनविशेष. 16 ऑगस्ट 1765 या दिवशी अलाहाबादचा तह करण्यात आलेला आहे. बक्सारच्या युद्धानंतर म्हणजेच 1764 साली जे बक्सारचे युद्ध झालेले होते, यानंतर बंगाल, बिहार आणि ओडिशा या प्रांताचे दिवाणी हक्क कंपनीला प्रदान करण्यात आलेले होते. त्यामुळे हा अलाहाबादचा तह ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. 16 ऑगस्ट 1932 या दिवशी रॅमसे मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा जाहीर करण्यात आलेला होता. आपण इतिहासामध्ये वाचलंच असेल, जो रॅमसे मॅकडोनाल्ड आहेत त्यांनी जातीय निवाडा मांडलेला होता आणि त्यावरून बरेच रणकंदन झालेले होते आणि ऐतिहासिकदृष्ट्या परीक्षेच्या अनुषंगाने यावर प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे. 16 ऑगस्ट 1982 या दिवशी लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली होती. लातूर हा जिल्हा जो उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचे धाराशिव या जिल्ह्यातून याची निर्मिती करण्यात आलेली होती. 16 ऑगस्ट 1886 स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण खुदीराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी आजच्या दिवशी समाधी घेतलेली होती. तर लक्षात असू द्या नाव, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस आणि यांच्याच नावावर त्यांनी पुढे चालून संघटना देखील स्थापन केलेली होती स्वामी विवेकानंद यांनी. 16 ऑगस्ट 2018 या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी असते. आजच्या दिवशी ती संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. आता एकदा अटल बिहारी वाजपेयी या बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. भारताचे ते 10वे पंतप्रधान तर 3 वेळा पंतप्रधान पद भूषवलेले व्यक्ती आहेत. भारतरत्न, पद्मविभूषण तसेच लोकसभा सदस्य म्हणून 4 दशकांहून अधिक काळ त्यांनी सेवेमध्ये घातलेला आहे. 1998 मध्ये केलेल्या पोखरण अणुचाचण्यांमुळे भारत अण्वस्त्रधारी राष्ट्र बनलेले होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सर्व शिक्षा अभियान, स्वर्णिम चतुर्भुज प्रकल्प ही त्यांच्या काळातील मोठी उपक्रम होती. शांतताप्रिय दृष्टिकोन यामुळे ते ओळखले जातात. पाकिस्तानसोबत बस डिप्लोमसी व लाहोर घोषणापत्र यासाठी देखील ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांचा भारतरत्न या सन्मानाने त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला होता. त्यामुळे लक्षात असू द्या, अटल बिहारी वाजपेयी हे व्यक्तिमत्व भाजप या पक्षाचे ते होते आणि भारताचे 10वे पंतप्रधान पद देखील होते आणि 3 वेळा पंतप्रधान पद त्यांनी भूषवलेले होते. आता नुकताच आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. या 15 ऑगस्ट बद्दल एक दृष्टिक्षेप पाहूया. स्वातंत्र्याची तारीख ही 15 ऑगस्ट का ठरवली गेली? कारण पाकिस्तान 14 ऑगस्ट आणि भारत 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाले होते. त्यावेळचे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना दोन्ही ठिकाणी उपस्थित राहायचे होते. त्यामुळे असे 2 वेगवेगळ्या पद्धतीने तारीख निवडली गेली. त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान होते क्लेमेंट ॲटली आणि जपानने दुसऱ्या महायुद्धात 15 ऑगस्ट 1945 या दिवशीच आत्मसमर्पण केलेले होते. त्यानंतर महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे 22 जुलै 1947 ला राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आलेला होता. याचे डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी केलेले होते. सत्यमेव जयते ही आपली घोषणा ही मुंडक उपनिषदामधून घेण्यात आलेली आहे. राष्ट्रीय चिन्हावर आपले बैल, घोडा आणि सिंह हे प्राणी आहेत आणि राष्ट्रीय ध्वजाचे गुणोत्तर हे 3:2 इतके आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत. जन गण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी गायन केलेले आपले राष्ट्रगीत आहे. याची गायनाची वेळ आहे 52 सेकंद. तर आपले राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम, जे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये आणि या गायनाची वेळ आहे 65 सेकंद. लक्षात घ्या मित्रांनो, या सर्व गोष्टींवर कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वन लाईनर म्हणून असेल, वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षांमध्ये असेल, तर या सर्वच परीक्षांमध्ये अशा प्रकारचे वन लाईनर विचारले जातात. त्यामुळे आपल्याला सर्वच गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान कोण आहेत? तर लक्षात घ्या, 1 नंबरला आहेत जवाहरलाल नेहरू, ज्यांनी 17 वेळा
ध्वजारोहण केलेले आहे. इंदिरा गांधी यांनी 16 वेळा, तर नरेंद्र मोदी यांनी यावर्षीचे ध्वजारोहण धरून 12 वेळा ध्वजारोहण केलेले आहे. आता अजून एक महत्त्वाची फॅक्ट म्हणजे 15 ऑगस्ट या दिवशीच स्वातंत्र्य दिन साजरा करणारे अजून कोणकोणते देश आहेत? तर लक्षात घ्या, रिपब्लिक ऑफ काँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, बहरीन आणि लिंकटेन्स्टाईन हे सर्व देश 15 ऑगस्ट या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात. तसेच काही महत्त्वाचे फॅक्ट म्हणजे भारताचे अंतिम व्हाईसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालाचारी. तर हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे, कारण परीक्षामध्ये यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. त्यामुळे आपल्याला याची माहिती असणं गरजेचं आहे. तसेच काही महत्त्वाच्या फॅक्ट म्हणजे झेंडा कोण फडकवतो? तर 15 ऑगस्ट म्हणजेच ज्या स्वातंत्र्य दिन आहे, त्या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवतात. तर 26 जानेवारी जो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो, त्या दिवशी राष्ट्रपती कर्तव्य पथावरून झेंडा फडकवतात. आणि राज्यस्तरावर हीच प्रोसिजर 15 ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री, तर 26 जानेवारी या दिवशी राज्यपाल झेंडा फडकवतात. झेंडा फडकवण्याची पद्धत कशी आहे? तर 15 ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण म्हणजेच फ्लॅग होइस्टिंग केले जाते. ध्वज हा खालून वर खेचला जातो. तर 26 जानेवारी या दिवशी ध्वज फडकवणे म्हणजेच फ्लॅग अनफर्लिंग म्हणजेच ध्वज हा गुंडाळलेला असतो, तर उलगडून फडकवला जातो. अशा पद्धतीने झेंडा फडकवण्याची पद्धत आहे. आता यावर्षी जे पंतप्रधान मोदींनी भाषण केलेलं आहे, ते त्यांचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे भाषण ठरलेले आहे. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आत्तापर्यंत सर्वात मोठं भाषण केलेलं आहे, जे जवळपास 103 मिनिटे इतके मोठे होते. 2014 साली म्हणजे त्यांच्या पहिल्या वर्षी 64 मिनिटाचं भाषण झालेलं होतं. 2015 मध्ये 88 मिनिटं, 2016 मध्ये 94 मिनिटं, 2017 मध्ये 56 मिनिटे, 2018 मध्ये 83 मिनिटे, 2019 मध्ये 92 मिनिटे, 2020 मध्ये 90 मिनिटे, 2021 मध्ये 88 मिनिटे, 2022 मध्ये 83 मिनिटे, 2023 मध्ये 90 मिनिटे, तर 2024 मध्ये 98 मिनिटे आणि यावर्षी म्हणजे 2025 मध्ये जवळपास 103 मिनिटे इतक्या वेळ त्यांनी भाषण केलेलं आहे, जे की त्यांच्या आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण ठरलेले आहे. तसेच त्यांनी काही रेकॉर्ड देखील केलेले आहेत. लाल किल्ल्यावरचे 12वे सलग त्यांचे हे भाषण होते आणि सर्वात मोठे भाषण होते 103 मिनिटाचे. त्यांनी या भाषणामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी देखील सांगितलेल्या आहेत, ते आपण पाहूया. राष्ट्रीय सुरक्षा यामध्ये ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पाकिस्तानवर इशारा देखील देण्यात आलेला आहे. म्हणजेच रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही असा त्यांनी नारा दिलेला आहे. इंडस वॉटर ट्रीटी स्थगित तर केलेलीच आहे. तसेच दहशतवाद आणि घुसखोरीविरुद्ध कडक भूमिका त्यांनी राबवणार असल्याचे जाहीर देखील केलेले आहे. त्यासोबतच काही आर्थिक घोषणा देखील केलेल्या आहेत. दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात येईल. म्हणजेच रोजच्या वस्तूंवरील कर कमी करण्यात येईल. म्हणजेच जीएसटीमध्ये जे 4 टप्पे होते, त्या 4 टप्प्यांमधले 12% आणि 28% हे 2 टप्पे त्यांनी वगळलेले आहेत आणि आता फक्त 2च टप्पे राहिलेले आहेत, ते म्हणजे 5% आणि 18%. 1,00,000 कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारतीय रोजगार योजना देखील त्यांनी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. तसेच 1,00,000 कोटी रुपयांची पीएम विकसित भारतीय रोजगार योजना ही खाजगी क्षेत्रामध्ये जर कोणाला प्रथमच नोकरीस लागणाऱ्या तरुण-तरुणींना एकरकमी 15,000 रुपयांची मदत या योजनेतून दिली जाईल. ही नोकरी देशाच्या कंपन्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम म्हणून देणार असल्याचे मोदी यांनी सांगितलेले आहे. क्रिटिकल मिनरल्स, खतं, सेमीकंडक्टर उत्पादन या निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होण्याचा नारा देखील त्यांनी दिलेला आहे. त्यांचे काही इतर मुद्दे म्हणजे शेतकऱ्यांचे रक्षण, कर कपात, सुदर्शन चक्र संरक्षण ढाल, भारतीय अंतराळ स्थानकाची योजना, आपत्कालीन काळातील लोकशाहीचे धडे, अवैध घुसखोरीविरुद्ध लोकसंख्या धोरण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मुद्द्यांनाही त्यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये हात घातलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अतिशय महत्त्वाच्या अशा 15 ऑगस्टच्या निगडीतच आपल्या आजच्या चालू घडामोडी होत्या आणि विशेष या अशा महत्त्वाच्या या चालू घडामोडी असल्यामुळे यावरच आपण आता एक प्रश्न देखील पाहणार आहोत. लातूर या जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. लातूर या जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
पर्याय क्रमांक 1 आहे 1983, पर्याय क्रमांक 2 आहे 1999, पर्याय क्रमांक 3 आहे 1982, तर पर्याय क्रमांक 4 आहे 2014. तर याचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणी उत्तर बरोबर देईल त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही त्याचं योग्य उत्तर समजेल. त्यासोबतच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील याचं योग्य उत्तर तुम्हाला देईल. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमची एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि विशेषतः यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.